काय चाललंय? काय नाही, हे आपलं दूध धंदा. नाही, आमच्या कानावर आलंय हा लग्न जमत आहे. माझं अहो तुमचं नाही हो, हा आमच्या बाजीचं म्हणतोय. हा ते हे लग्नाची आता वय झाली तिचं, म्हणलं लग्न करून टाकावा म्हणून ते स्थळ पाहत होतो. अरे वा, हा नाही म्हणजे एवढं मोठं झालं का तुम्ही? नाही मोठं नाही, पण आता मुलगी मोठी झाली म्हणलं बापाला चिंता आहे ना. बापाला चिंता आहे हो, म्हणून स्थळ. म्हणजे आम्ही तिचं कोणीच नाही नाही तुम्ही आहे ना, आम्ही कोण नाही म्हणतो, तुम्ही मामा आहे तिचे. आहे ना. हो भुजंग मामा. भुजंग मामा आहे हो मी. आहे की, आहे ना, आहे. हे ध्यानात ठेवा. हा 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 बाची आमची ती. हो हो कोण आहे? पाची. बाची आहे. हा तालुक्यात नाव आहे पाचीचं. बाचीचं. हो आहे, आहे. आणि मामाचं पण हा, तुमचं लय मोठं नाव. मोठं म्हणजे अख्खा तालुका ओळखतोय. भुजंगराव, भुजंगराव. आणि तुमच्या लक्षात नाही? नाही ना माझ्या लक्षात. आणि तरी तुम्ही लग्न जमवताय पोरीचं. आता ते आलं स्थळ चालू गावातलं चांगलं, मग म्हणलं बघावं. चांगलं स्थळ चालू आलं. हो कोण? ते आपल्या गावात नाही का ते आमच्या ते प्रतापराव पाटील त्यांचं. प्रतापराव पाटील. हो त्याचा मुलगा होता ना. हा ते आहे काय ते इंजिनियर वगैरे झालंय. काय आहे? जरा आपल्या लेवलचं तरी बघत जा. चांगलं आहे ना ते. नाही नाही, दर्जा दर्जा, हा, दर्जा. मान सन्मान काय आहे का नाही? हा, आहे ना, आहे ना, आहे ना. अरे कोणाची बाची आहे ती? हा तुमची भुजंगराव. भुजंगराव पाटलांची. भुजंगराव पाटलांची बाची आहे. त्या लेवलचं स्थळ पाहिजे ना. आणि एक ध्यानात ठेवा, पोरगी शिकते, हो. तिला शिकू द्या. गावात समाजकार्य करते, हो. करू द्या. मध्ये आडवा पाय टाकू नका, नाही, नाही. हे तुम्हाला सांग नाही. आणि जेव्हा आम्ही स्थळ बघू हा तेव्हाच लग्न करायचं. जरा निघा निघा ढाळा. प्रतापराव पाटील काय? हॅलो. हा प्रतापराव पाटील. भुजंगराव बोलतोय. कुठे? ते काय मला माहित नाही. आत्ताच्या आत्ता ताबडतोब इथं यायचं. इथं आमच्या इथं. हा परत उलट विचारायचं नाही. लगेच आत्ता ताबडतोब. वाट बघतोय. हा आल्यावर सांगतो सगळं. या. प्रतापराव पाटील काय? ये दाखवतोस तो. बरं का मंडळी, आपण या ठिकाणी पाणी अडवा आणि पाणी जिरवा या मोहिमेच्या प्लॅनिंगसाठी जमलेलो आहोत. साहेब आम्हाला काय कळतं त्यातलं, तुम्ही आम्हाला सांगा ना समजून. आमचं गाव सगळं मदत करील. बरोबर आहे का? ठीक आहे, ठीक आहे. आम्ही जी मापं देणार आहोत त्या मापाचे आपल्याला खड्डे करायचे आहेत, म्हणजे पावसाचं पाणी त्यामध्ये जमा होऊन तो मुरण. म्हणजे आपली ही जी मोहीम आहे चांगल्या पद्धतीने आपल्याला राबवता येईल. तुम्ही आता लगेच माप द्या, आम्ही लगेच श्रमदानातून आहे ना लगेच खड्डे खणायला चालू करू. या मुलींना या. सरपंच, या मुलींच्या पुढाकारांमुळं आपण येथे ही मोहीम राबवत आहोत. खरं म्हणजे यांचं कौतुक करायला पाहिजे. आम्ही सर्व गावकरी मंडळी या मुलींच्या पाठीमागे आम्ही सर्व गाव आहे. आपण सर्वजण मिळून हे खड्डे खांदूया. आमचे लोक सर्व श्रमदान करण्यास तयार आहे. हो साहेब, आम्ही दोघी तिघी तरी काय करणार होतो. गावातल्या सगळ्यांनी आहे ना यात सहकार्य दाखवलं, त्यामुळे ही मोहीम यशस्वी होईलच, यात काही शंका नाही. आता बरोबर बोलली रागिनी. एकमेकांना साह्य करू, अवघे धरू, सुपंकर. आपण सर्वांनी तन्मन धनाने हे काम पूर्ण करायचे. सरपंच साहेब, या मुलींच्या पाठीमागं अख्खं गाव पण यायचे आणि आपण सर्वजण यांच्या पाठीमागं राहणार आहे. चांगली योजना आहे. आम्हाला सगळ्या मुलांना आवडलेली आहे आणि आम्ही सर्व तरुण मुलं यांच्या पाठीशी आहोत. पण सगळ्यांनी खड्डे खांदायचे. सरपंच साहेब, तुम्ही सांगता ते धोरण, गावकरी बांधतील ते तोरण. खरं आहे ना? हा काय मंडळी, बरोबर आहे ना? ही संकल्पना चांगली आहे. आता हे जी आपली चाल आहे ना कार्यक्रमाची याची, ते हे कामच्या गावामध्ये ह्या तिन्ही मुली असे काम व्यवस्थित करतात की यशस्वी काम पूर्ण करतात.
तर त्याच्याकरता चांगल्या कामाला कशाला लावता वेळ. नमस्कार, आपल्या सर्वांचं शिवशाही न्यूजमध्ये स्वागत आहे. आज आपण एका गावामध्ये आलेलो आहे आणि ज्या गावामध्ये झाडे लावा आणि झाडे जागवा ह्या उपक्रमाअंतर्गत आपण काही या तरुणी आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. ताई, तुझं नाव काय? नमस्कार, मी श्यामल. तर आपण आत्ताच बघितलं, कोविड काळामध्ये सगळेजण ऑक्सिजनसाठी लढत होते. तेव्हाच मी ठरवलं की आपण सगळ्यांनी जर एक झाड लावलं तर आपल्याला भविष्यात ऑक्सिजन विकत घेण्याची गरज पडणार नाही आणि यातून हजारो जीव वाचू शकतात. तर तुम्ही सगळे नक्की एक झाड नक्की लावा. धन्यवाद. ताई, तुझं नाव काय आहे? माझं नाव अनुष्का. जेव्हा मी जन्मले तेव्हा माझ्या वडिलांनी एक झाड लावलं. आता मी 16 वर्ष झाले, माझ्या वडिलांनी 16 झाडं लावली. हीच प्रेरणा घेऊन मी या योजनेत सहभाग घेतला. क्या बात आहे. ताई, तुझं नाव काय? नमस्कार, माझं नाव रागिनी पाटील. आज आपण बघताय शेतकरी हवालदिल झालेत. झाडांची सरेआम कत्तल केली जाते आणि आज आपण जर झाडे तोडत राहिलो तर आपल्या पुढच्या पिढीला अत्यंत वाईट परिस्थितीतून जावं लागणार आहे. म्हणून मी म्हणते, प्रत्येकाने आता एक ना एक झाड लावलंच पाहिजे, तरच आपली पुढची पिढी सुखाने जगेल. आताच आपण पाहिलं की खरंच हा सुंदर आणि चांगला उपक्रम ज्याची आज समाजाला नव्हे तर पूर्ण मानवजातीला गरज आहे आणि त्या माध्यमामधून आणि ह्या तरुणींनी जो उपक्रम हाती घेतल्याने त्याच्यामध्ये सहभागी झाले. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये हे चांगलं कार्यक्रम आणि हा उपक्रम समाजापर्यंत जाईल. शिवशाही न्यूजसाठी मी फैजल पठाण, शिरोळ. अरे चल ना पटपटा, काय तू एक गाडवानी चालतो येडं नुसतं ज्ञान गेले. तुला काय असं जरा फ्रेश मध्ये चालत जा ना थोडा. अरे म्हणे भाऊ, हा लय टेन्शन आलंय रे. काय तू टेन्शन आलं तुला? असं एवढं का राहिलं करतो लग्नाचं? अरे माझं लग्न होईन का नाही रे? तसं लग्न व्हायला तू उंची थोडी मार खाती बरं का. तुझ्यापेक्षा आहे ना तसं माझं हे म्हणजे ते बारका भाऊ मोठा आहे आणि तसं बी तू काय काम धंदा करीत नाही त्याच्यामुळे जरा अवघड आहे. पण तरी घाबरू नको, मी आहे ना. अरे म्हणे भाऊ, पोरीच्या मायबापाला सांगू ना, काय कंपनीत मॅनेजर आहे. कोण? 3 लाख रुपये पॅकेज येत आहे. पॅकेज कंपनीत का आम्हाला? हा, 3 लाख रुपये पॅकेज. हा. अरे वा, मग होईन लग्न. होईन का? हा. आणि बाळा त्यांनी मग जर विचारलं कंपनीचं नाव, त्यांना सांगायचं असा कंपनीचा नियम आहे, लग्न झालंय त्यांना काम भेटणार आहे. लग्न झालं की त्यांना काम भेटणार आहे. आणि लग्न झालं तरी तू गावातच बोंबलत हिंडली आणि ते गावात आले, मी काय करायचं? मग मी पोरगी घेऊन शहरात पळून जाईल. तू पोरगी घेऊन पळून जा, मार मी खातो. त्यापेक्षा आपण काम करू ना. तू लग्न होणार आहे का नाही? होय. तू बायको घेऊन मी पळून जातो. कसं जमत का नाही? कायला का मित्रासाठी एवढं करणार नाही होय तू? खाय की मारते एवढं काय होईल? मारच खायचं म्हणतो. मग आता काय माझं अंग नाही बा मार खायचं. पण जर 100 रुपयाची तू जर मला ढकलली तर मग थोडस जरा पावर येईल मला. आलाच मुद्द्यावर, वाटलंच होतं. बर, काल दिलेले आहेत मला शेतकऱ्यांनी पैसे, आहेत माझ्या खिशात. लावू कुठं तरी मार्गी. चल मग कसं 100 फटके खाऊ शकतो मी. आताच आपण काही मुलींशी संवाद साधलाय आणि गावातले काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या मुलींविषयी. दादा, नाव काय तुमचं? भाऊसाहेब शिंदे. ह्या लहानपणापासून मुली पाहतो मी, यांचा नादच करायचा नाही. तुमचं काय नाव दादा? संतोष वीर. आता ज्या मुलींनी प्रतिक्रिया दिली, काय काय सांगणार त्यांच्याविषयी? रागिनी आणि श्यामल, आमचं गावचं भूषण आहे. हे दोन्ही मुली आमच्या गावचं नाव रोशन करतील. आता ज्या मुलींनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्याबद्दल काय सांगणार? मी पहिल्यांदा तुमच्या शिवशाहीला धन्यवाद देईल. आमच्या मुलींचं तुम्ही एवढं कौतुक करताय हे नक्कीच वाखाणण्यासारखं आहे आणि मी सांगतो ह्या मुली हे काम पूर्ण करतील. रागिनी म्हणजे खरी रागिनी आहे आणि श्यामल तिला साथ देते आमची आणि आमच्या या गावाची सगळी मदत तिला करायला तयार आहेत आम्ही. तुम्ही काय सांगणार दादा? तुम्ही काय सांगणार ह्या मुलींबद्दल? काय सांगणार? रागिनी आणि श्यामल ह्या आमच्या गावचं वैभव आहे आणि त्या अतिशय चांगलं असं काम करतात. त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावे तितके थोडे आहेत. तुमचं आणि प्रथमतः तुमचंही धन्यवाद देतो शिवशाही चॅनलवाले की बाबा तुम्ही सर्वांपर्यंत पोहोचता, सर्वांचं सुखदुःख जाणून घेता. ह्या मुलींना पुन्हा एकदा ग्रामस्थांच्या वतीनं सर्वांच्या वतीनं मी त्या मुलींना धन्यवाद देतो आणि जय हिंद, जय महाराष्ट्र.